ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या नका नका अहो मंत्री साहेब, तुमचे एवढे उपकार कुठं फेडावेत आम्ही महिलांनी. जे तुम्ही आम्हाला मंथली 1,500 रुपये देऊ केलेत ना, त्याचेच परिणाम आम्ही आज हे अशी परतफेड होते भोगतोय आम्ही. अजून तुम्ही जे जाहीरनामे करता ना, यावरून तुम्ही तुमची जागा कुठेही ती दाखवूनच दिलेली आहे. आम्ही लोक नालायक झालो की तुमच्यासारख्या दलिंदर मंत्र्याला त्या जिथे तुमची लायकी नाही त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन बसवलं आणि तुम्ही आम्हाला रस्त्यावरती काढलं. शेतकरी रडतोय, विद्यार्थी रडतोय आणि महिला काय हसत नाही, महिला पण रडतेच. आणि तुम्ही मोठी मोठी वक्तव्य करता प्रेस कॉन्फरन्समध्ये. माझ्या बापाचं काय जाते, आपल्या बापाचं काय जाते? नाही 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 नाही, तुमच्या बापाचं काही जात नाही. आमच्या बापाच्या बापाचं सगळं लुटून तुम्ही खाल्लं लुबाडून, आणि तुम्ही तेच करताय. धन्यवाद.